नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी एक्झाम मंत्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। तर आपण तुमच्या सगळ्यांसाठी जी गट क पूर्व परीक्षेच्या ओरिएंटेड जी टेस्ट सिरीज आपण घेऊन आलोय त्याचा पहिला पेपर आपला काल पार पडलेला आहे। फ्री होता सगळ्यांसाठी। तर त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे जिओग्राफीचं ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आता आपण त्याच्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करणार आहोत। ज्या लोकांनी टेस्ट दिली त्यांना आता टोटल आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या 10 टेस्ट आहेत। त्याच्यामध्ये आपल्या ज्या 5 ज्या आता काल जी आहे ती फ्री डेमो टेस्ट होती, कॉम्प्रिहेन्सिव्ह होती, आणि ज्या टोटल 5 आहेत त्या सेक्शनल टेस्ट असणार आहे आपल्या, आणि उरलेल्या ज्या 5 आहे त्या मग आपल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे फुल लेंथ सगळ्या सब्जेक्टच्या, ठीक आहे, जी जशी काल पार पडली ते असणार आहे। ज्यांना कुणाला टेस्टला ऍडमिशन घ्यायची असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मोडमध्ये आपली टेस्ट जी आहे ती अवेलेबल आहे, तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, ठीक आहे। तर चला आपल्या एक्सप्लेनेशनला सुरुवात करूया। टोटल 10 प्रश्न असतात आपल्या प्रिलिम्सला, सगळ्यांना माहिती आहे जिओग्राफीचे, ठीक आहे। तर त्या 10 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन आपण बघूया। आता बघा, पहिला प्रश्न आहे आपला, खट ही नदी खालीलपैकी कोणत्या प्रमुख उपनदीची कुठल्या प्रमुख नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाते, ठीक आहे। उपनदीबद्दल प्रश्न विचारलेला आहे। आता हे जे प्रश्न आहे हे आपण याच्या आधी आयोगाचे जे पेपर्स झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, आजकाल उपनद्यांवर खूप जास्त प्रश्न यायला लागले आहे, म्हणून त्याच ओरिएंटेड आपल्या ह्या सगळ्या ज्या टेस्ट सिरीज आहे ते डिझाईन केलेले आहे, ठीक आहे। तर त्याच्यामुळे आपला हा जो प्रश्न आहे आपण याच्यामध्ये घेतलाय। बघा आता की खट नदीचं विचारलंय, कुठल्या नदीची उपनदी आहे, तर बघा ऑप्शन आहे 4, कृष्णा, तापी, नर्मदा आणि पूर्णा, ठीक आहे। असे 4 ऑप्शन दिलेले आहे। त्याचं जे करेक्ट आन्सर होतं ते होतं नर्मदा, ठीक आहे। म्हणजे आन्सर नंबर 3चं जे होतं, 3 नंबरचं जे ऑप्शन होतं ते आपलं करेक्ट ऑप्शन होतं, ओके। तर बघा नर्मदा, आता खट नदी ही नर्मदा नदीची उपनदी आहे आणि ही महाराष्ट्रातील अक्कलकुवा, मोलागी इथून निघते, म्हणजे तिथून ती उगम पावते आणि नंतर ती नंदुरबार जिल्ह्यामध्ये नर्मदा नदीला जाऊन मिळते, ठीक आहे। हे झालं त्याचं हे। आता अजून तुम्हाला डेप्थ मध्ये जायचं असेल तर नर्मदा नदीच्या ज्या बाकी उपनद्या आहेत त्या आपण बघून घ्यायच्या, तसंच कृष्णेच्या बघायच्या, तापीच्या, म्हणजे अभ्यास करताना आपण आता ह्या बाकी उरलेल्या 3 नदीच्या पण उपनद्या बघायच्या, डावीकडील, उजवीकडील, किंवा त्यांचे उगम पण बघून घ्यायचे, कारण आजकाल प्रश्न जे आहे आपल्याला तशा प्रकारचे विचारण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त वाढलेलं आहे। गोदावरी नदीच्या उपनद्या, नर्मदेच्या म्हणता, कधी कृष्णेच्या विचारतात, कधी कोयना, आता कोकणातील नदीच्या उपनद्या विचारल्या होत्या, ठीक आहे। म्हणून आता ओव्हरऑल बाकी ज्याही नद्या आहेत त्याच्या उपनद्या एकदा व्यवस्थित बघून घ्यायच्या। आता बघा दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील विंध्य खडक प्रणालीच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्या। आता विंध्य खडक प्रणाली जी आहे तर महाराष्ट्राशी संदर्भात, म्हणजे संदर्भात जो महाराष्ट्राचा संदर्भ आहे त्याच्या रिलेटेड विचारलेला आहे। तर पहिला ऑप्शन आहे आपलं की महाराष्ट्राच्या भूगर्भ रचनेमध्ये विंध्य खडक प्रणाली अत्यंत मर्यादित किंवा क्वचितच आढळते। सेकंड ऑप्शन आहे, राज्यामध्ये या श्रेणीचे खडक प्रामुख्याने यवतमाळ तसेच नांदेड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। आणि थर्ड ऑप्शन आहे, भौगोलिक दृष्ट्या हे कडप्पा खडक प्रणालीच्या थरांवर विसावलेले आहे। आता आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की योग्य विधान कोणते, ठीक आहे। आता पर्याय क्रमांक 1 बघा, अ आणि क बरोबर, सेकंड आहे अ आणि ब बरोबर, तिसरा आहे ब आणि क बरोबर, आणि चौथा आहे वरील सर्व बरोबर। आता तुम्हाला याच्यातलं एखादा, आता बघा की पहिला ऑप्शन बघूया आपण की महाराष्ट्र भूगर्भ रचनेमध्ये विंध्य खडक प्रणाली अत्यंत मर्यादित किंवा क्वचित आहे। आता सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रामध्ये कुठली खडक प्रणाली आहे, सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राचा जे भाग येतो तो दख्खन पठाराचा म्हणजे डेक्कन ट्रॅपचा भाग येतो। मग महाराष्ट्रामध्ये कुठली खडक प्रणाली आहे जास्त प्रमाणात, बेसाल्ट, म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे ते आपण बरोबर कन्सिडर करूया, कारण याच्यामध्ये जे शब्द आहे त्याच्यावर अत्यंत मर्यादित आणि क्वचितच असं म्हटलेलं आहे, ठीक आहे। असं नाही म्हटलंय की खूप मोठ्या प्रमाणामध्ये, अत्यंत मर्यादित, कारण आपल्याला एमपी स्टेट लागून आहे। एमपी मध्ये सगळ्यात जास्त विंध्य खडक प्रणाली जी आहे ते एमपी छत्तीसगड या रिजन मध्ये आपल्याला बघायला मिळते। मग एकदम थोड्या प्रमाणामध्ये जे आहे ती विंध्य खडक प्रणाली आहे, म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहे। मग याच्यावरून आपण ऑप्शन योग्य विचारलेला आहे। मग बघा अ याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये आहे, याच्यात नाहीये, मग तिसरं ऑप्शन गेलं, वरील सर्व बरोबर राहिलं, ठीक आहे। पण आपले अजून आता 3 म्हणजे 1 एलिमिनेट झालं, मग हे ऑप्शन करेक्ट होतं। आता दुसरं बघा, राज्यामध्ये या श्रेणीचे खडक प्रामुख्याने यवतमाळ तसेच नांदेड या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। आता बघा की यवतमाळ आणि नांदेड हे महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये येते, यवतमाळ आता विदर्भामध्ये आलं, नांदेड येतं मराठवाड्याचा भाग, इथे विंध्य खडक प्रणालीचा काही संबंध येतो का, इकडे बेसाल्ट म्हणजे स्पेशली पूर्व विदर्भात तर खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, पण विंध्य प्रणालीचा इथे संदर्भ येत नाही। तर विंध्य प्रणाली जी आहे ती चंद्रपूरमध्ये, आता इथेच दिलेलं आहे, लिहायची पण गरज नाहीये, बघा आता बघा ब चुकीचं आहे, कारण
ब चुकीचं आहे, कारण महाराष्ट्र विंध्य खडक प्रणाली फक्त चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विशेषतः ताडोबा परिसरामध्येच आढळून येते. नांदेड जिल्ह्यामध्ये या खडकांचा विस्तार नाही आहे, म्हणून हे चुकीचं झालं. ठीक आहे, मग उरले ऑप्शन. मग हे पर्याय तर गेला, मग उरलं फक्त म्हणजे क नंबरचं आपल्याला क जे आहे ते चेक करायची पण गरज नाहीये. याचा अर्थ अ आणि ब पण गेलं, वरील सर्व गेलं, कारण एक स्टेटमेंट इनकरेक्ट आहे. तर आता कुठलं ऑप्शन करेक्ट आहे? मग एक नंबरचं अ आणि क. भौगोलिक दृष्ट्या हे खडक खडक प्रणालीच्या थरांवर विसावलेले आहे. सॉरी, ठीक आहे, म्हणजे विंध्य खडक असं म्हणालाय, विंध्य खडक प्रणाली. तर बघा, विंध्य खडक प्रणालीबद्दल आपण जर बघायला गेलं तर कडप्पा खडकानंतरच हे खडक तयार झालेले आहे आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांचे संचयन या कडप्पा खडकावर झालेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये अजून अत्यंत कठीण आणि टिकाऊ असल्यामुळे ऐतिहासिक काळामध्ये लाल किल्ला आणि सांचीचा स्तूप जो आहे तो यासारख्या ज्या वास्तू आहेत त्या बांधण्यासाठी ह्या विंध्य खडकांचा जो आहे तो वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो. ह्याही गोष्टी याच्यासाठी आम्ही ऍड केलेल्या आहे, कारण या गोष्टीवर पण प्रश्न विचारले जाऊ शकतात की ज्या ऐतिहासिक वास्तू आहेत त्या कुठल्या खडक प्रणालीपासून, म्हणजे कुठल्या खडकांपासून, जसं आता ताजमहल आहे तो संगमरवर पासून आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे लाल किल्ला आहे, नंतर सांचीचा स्तूप आहे, तर ह्या ज्या वास्तू आहे ह्या विंध्य खडकापासून ज्या आहे त्या खडकाचा वापर करून बांधण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, म्हणून आपला ऑप्शन अ एक नंबरचं बरोबर होतं, अ आणि क. आता बघा, पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील बॉक्साईटच्या साठ्याबद्दल विचारलेला आहे. विधाने दिली आहे 3. तर पहिलं विधान आहे बॉक्साईट प्रामुख्याने जास्त पावसाच्या किनारी आणि पठारी प्रदेशात बेसाल खडकाच्या विदारणामुळे तयार होते. दुसरं ऑप्शन आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गमानवाडी आणि राधानगरी हे परिसर बॉक्साईट खाणकामासाठी प्रसिद्ध आहे. आणि तिसरं ऑप्शन आहे महाराष्ट्र हा भारतातील बॉक्साईटचा सर्वात मोठा उत्पादक राज्य आहे. आता बघा, बॉक्साईट आपण जेव्हा अभ्यासतो ना, खनिज या चॅप्टरचा अभ्यास करतो, महाराष्ट्रामध्ये बॉक्साईट जर म्हटलं तर सगळ्यात जास्त कोकण रिजन मध्ये आणि म्हणजे महाराष्ट्र दक्षिणेकडे जिथे पावसाचे प्रमाण खूप जास्त असते, म्हणजे तीव्र हवामान आणि जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जे आहे हा जो आहे बॉक्साईट खडक जो आहे तो आढळतो. म्हणजे बॉक्साईट जे खनिज आहे, सॉरी खडक नाही, खनिज जे आहे ते आढळतं. आता बघा, पहिलं ऑप्शनच काय म्हटलंय की जास्त पावसाच्या किनारी आणि पठारी प्रदेशामध्ये बेसाल खडकाच्या विदर्णामुळे तयार होते, तर करेक्ट आहे अ नंबरचं ऑप्शन. दुसरं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गमानवाडी आणि राधानगरी याच्यासाठी प्रसिद्ध आहे, तर हे पण बरोबर आहे, कारण महाराष्ट्राच्या दक्षिण भागात म्हटलं मी, जिथे कोल्हापूरमध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. ठीक आहे, मग तिथील दुर्गमानवाडी राधानगरी, तर हे पण करेक्ट आहे. बघा, कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गमानवाडी राधानगरी शाहूवाडी हे उच्च दर्जाच्या बॉक्साईट साठ्यासाठी प्रसिद्ध आहे आणि बॉक्साईट हे बेसॉल खडकाच्या विदारणापासून बनतात आणि कुठे जास्त पावसाच्या प्रदेशात आणि तीव्र हवामान प्रदेशामध्ये बॉक्साईट खनिज आढळतं. महाराष्ट्र हा भारतातील बॉक्साईटचा सर्वात मोठा उत्पादक आहे का? तर नाही, महाराष्ट्र हा पहिला नसून ओडिसा हे भारतामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन जे आहे ते ओडिसामध्ये होतं आणि भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% पेक्षा जास्त उत्पादन ते एकट्या ओडिसा राज्यामध्ये होतं, म्हणून हे स्टेटमेंट जे होतं ते इनकरेक्ट होतं. याचा करेक्ट आन्सर होता नंबर 1 चं अ आणि ब. बघा, आता बॉक्साईट आहे असं मॅग्नीज बद्दल विचारू शकतात. आता तसं राहिलं नाही की फक्त रिजन एक विचारला, आता असे स्टेटमेंट बेसमध्ये आपल्याला क्वेश्चन्स यायला लागलेले आहे. आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरून आपल्याला हे लक्षात येतं, म्हणून आपणही तशाच प्रकारचे क्वेश्चन आपल्या टेस्टमध्ये इन्क्लूड केलेले आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस व्हावी, तुमचा एक अप्रोच डेव्हलप व्हावा की आयोगानुसार आपण जास्तीत जास्त जेवढा आपला हाच प्रयत्न असणार आहे की आयोग जसा ज्या लेवलला जाऊन प्रश्न विचारतो आम्हीही त्याच लेवलचे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, कारण आपल्याला त्या प्रश्नाची सवय पाहिजे. आता असं नाही की डिरेक्टली एक सिंगल लाईन मध्ये प्रश्न विचारला आन्सर असं राहिलेलं नाहीये, स्टेटमेंट बेसमध्ये आता आपल्याला प्रश्न विचारल्या जात आहे, म्हणून आपण पण त्याच प्रकारचे प्रश्न तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहे. आता बघा, पुढचा प्रश्न आहे हिमालय प्रदेश, हिमालयातील जे प्रदेश आहे त्याची प्रमुख वैशिष्ट्य दिले आहे, त्याच्या जोड्या विचारलेल्या आहे. ठीक आहे, आता बघा, हा जो इकडचा कॉलम आहे पहिला गट अ, त्याच्यामध्ये आहे हिमालयीन प्रदेश आणि त्याचे वैशिष्ट्य. ठीक आहे, आता वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असेल त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. पहिला आहे उत्तर पश्चिम हिमालय, दुसरा आहे हिमाचल आणि उत्तराखंड हिमालय, तिसरा आहे दार्जिलिंग आणि सिक्कीम हिमालय आणि चौथा आहे अरुणाचल हिमालय. आता त्याच्यामध्ये वैशिष्ट्यामध्ये रांगा दिल्या आहे, 2 झास्कर रांग, शिवालिक, नामच्या बर्वा पर्वत दिलेला आहे आणि लेपचा जमात दिला आहे. आता बघा, आता ही जी जोडी आहे, जोड्या लावायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये तुम्हाला 2च याच्यात दिसताय ऑप्शन दिसताय, बाकीचे 2 ऑप्शन नेक्स्ट स्लाइडवर आहे. आता बघा, उत्तर पश्चिम हिमालय, आता इथेच बघूया आपण, नाही थांबा एक मिनिट.
आता याचे जे ऑप्शन आहे ते 4. उत्तर पश्चिम हिमालय. आता उत्तर पश्चिम हिमालय कशाचा भाग आहे? झास्कर पर्वतरांगेचा आहे. हिमाचल आणि उत्तराखंड हिमालय हा शिवालिक पर्वत रांगेचा भाग आहे. दार्जिलिंग आणि सिक्कीम मध्ये लेपचा जमात आढळते आणि अरुणाचल सिक्कीम ही नामच्या पर्वत रांगेमध्ये आहे. अरुणाचल हिमालय जो आहे तो नामच्या पर्वत रांगेचा भाग आहे. आता बघा याचे एक्सप्लेनेशन बघताना पहिलं जे आहे हिमाचल कुठलं आहे? पहिलं उत्तर आणि पश्चिम हिमालय. त्याचं बघा की हिमालयाच्या प्रादेशिक वर्गीकरणानुसार हा एक स्वतंत्र, हे तर आपल्याला माहिती की तो एक स्वतंत्र भाग आहे. त्याच्यावर आपल्याला प्रश्नही विचारले जातात की काश्मीर आणि उत्तर हिमालय जो आहे त्याच्या रांगा बघा. आता झास्कर ऑप्शन मध्ये होतं, पण काराकोरम, लडाख, पीर पंजाल, झास्कर, ठीक आहे, ह्या ज्या रांगा आहे ह्या काश्मीर आणि उत्तर हिमाचलचा उत्तर आणि काश्मीर हिमालयाचाच भाग आहे. ह्या अति उंच पर्वतरांगा आहे. हिमालय पूर्ण पर्वतरांगेमध्ये अति उंच पर्वतरांगा या आहेत. काराकोरम सगळ्यात हायेस्ट, ठीक आहे. हिमाचल आणि उत्तराखंड हिमालयाच्या सर्वात, आता ही जी शिवालिक पर्वतरांग आहे, ही जी आपण बघितली शिवालिक पर्वतरांग, ही सर्वात दक्षिणेकडील रांग आहे हिमालयाची. म्हणजे आता बघा असा हा हिमालय आहे समजा, ठीक आहे. तर काराकोरम आणि मग येते लडाख, लडाख, झास्कर, पीर पंजाल आणि सगळ्यात दक्षिणेकडे शिवालिक रांग येते. अति दक्षिणेकडील हिमालयाची कुठली रांग आहे असं जर विचारलं तर हा सिक्वेन्स आहे आणि सगळ्यात अति दक्षिणेकडील जी आहे ती शिवालिक आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता बघा ह्याच्यामध्ये की याच्यामध्ये म्हटलंय की हिमाचल आणि उत्तराखंड हा जो आहे तो या रांगेचा भाग आहे, ठीक आहे. म्हणून सेकंड ऑप्शन ते होतं. आणि दार्जिलिंग आणि सिक्कीम हिमालयाचा भाग जो आहे तो जैवविविधतेसाठी फेमस आहे आणि तिथे वर्षानुवर्षे वास्तव्याला असलेली लेपच्या जे स्थानिक आदिवासी जमाती आहे त्या जमातीसाठी तो भाग ओळखला जातो. चौथं ऑप्शन होतं आपलं अरुणाचल हिमालय. त्याच्यामध्ये जी पूर्व सीमा आहे अरुणाचल हिमालयाची ती नामच्या बर्वा या अति उंच पर्वत शिखरापर्यंत विस्तारलेली असून या शिखराला वळसा घालून ब्रह्मपुत्रा नदी हा जो शिखर आहे, म्हणजे हे जे पर्वतरांग आहे नामच्या बर्वा पर्वतरांग, याला वळसा घालून ब्रह्मपुत्रा नदी जी आहे ती भारतामध्ये प्रवेश करते. हे पण एक लक्षात असू द्या, ठीक आहे. आणि ह्या हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याचा एकदा सिक्वेन्स पण व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, आता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र आणि भारताची लोकसंख्या 2011. आता आपण जे पीवायक्यू सिरीज चालू केली त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की 2011ची जी जनगणना आहे त्याच्यावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात, ठीक आहे. मग ते कसे ट्विस्ट करून म्हणा किंवा डिटेल मध्ये जायला लागलाय आयोग, मग त्याच्यामुळे आपण पण हा क्वेश्चन जो आहे तो इन्क्लूड केलाय टेस्ट मध्ये. बघा त्याच्यात अयोग्य विचारलंय त्यांनी, ठीक आहे. आता पहिलं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात सर्वात कमी नागरीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेले आहे. सेकंड स्टेटमेंट आहे देशात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण हिमाचल प्रदेशामध्ये आहे. थर्ड आहे भारताचे एकूण नागरीकरणाचे प्रमाण महाराष्ट्राच्या नागरीकरणापेक्षा कमी आहे. आणि फोर्थ ऑप्शन आहे महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे नागरीकरणाचे प्रमाण 54.22% इतके आहे. आता अयोग्य विचारलंय. पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्रात सर्वात कमी नागरीकरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात, तर हे इनकरेक्ट आहे. सगळ्यात कमी नागरीकरण जे आहे ते गडचिरोलीमध्ये आहे. हे कॉमन सेन्स पण होतं, म्हणजे एक माहितीच आहे आपल्या सगळ्यांना की कमी विकसित भाग म्हणा सगळ्यात कमी गडचिरोली आहे. म्हणजे कोकणचा दक्षिण भाग तर आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी, पण त्याच्याही पेक्षा कमी जे आहे ते गडचिरोली आहे. म्हणून हे इनकरेक्ट होतं. म्हणून अ ऑप्शन कशामध्ये आहे? 2 याच्यामध्ये आहे. थर्ड ऑप्शन गेलं. देशात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण हिमाचल प्रदेशमध्ये आहे, हे करेक्ट आहे. मग हे इनकरेक्ट नाहीये, म्हणून ब कशामध्ये आहे? याच्यामध्ये आहे, म्हणून हे पण गेलं, ठीक आहे. सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या जी ती हिमाचलमध्येच आहे. आणि थर्ड आहे भारताचे एकूण नागरीकरणाचे प्रमाण महाराष्ट्राच्या नागरीकरणापेक्षा कमी आहे, हे पण बरोबर आहे, म्हणून हे पण गेलं. म्हणजे ड पण गेलं, क गेलं. मग क याच्यात होतं म्हणून वरील सर्व पण, आता वरील सर्व तर ऑब्विसली गेलं होतं एक गेल्यामुळं. आणि महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे नागरीकरणाचे प्रमाण 54.52 इतके आहे, तर हे इनकरेक्ट आहे. ते 45 पॉइंट समथिंग काहीतरी आहे. 45 पॉइंट किती आहे? 22 आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर मग हे इनकरेक्ट आहे. ओके, तर मग हे इनकरेक्ट असल्यामुळं याचं करेक्ट ऑप्शन ते आहे. आपल्याला इनकरेक्ट विचारलेलं आहे, ठीक आहे. आता याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण
की अविधान याच्यामुळे चुकीचं आहे की नागरीकरणाचे सर्वात कमी प्रमाण गडचिरोलीमध्ये किती आहे, फक्त 11% झालेले आहे, सिंधुदुर्ग नाही. ब देशात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या हिमाचलमध्ये आहे, बरोबर आहे, किती 89.97% आहे. बिहारचा हा त्याच्यानंतर म्हणजे सेकंड क्रमांकाला जे आहे, सेकंड नंबरला जे आहे ते बिहार आहे. क विधान याच्यासाठी बरोबर आहे. भारतात एकूण नागरीकरण म्हणजे कमीच आहे, महाराष्ट्रापेक्षा नागरीकरणाचे प्रमाण 31.15 आहे आणि महाराष्ट्राचे 45.22 आहे. ड याच्यासाठी चुकीचं आहे. महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येच्या नागरीकरणाचे अचूक प्रमाण हे 45.52 आहे, सॉरी 22 आहे आणि दिले होते ऑप्शन मध्ये 54.22 आणि राज्याची उर्वरित म्हणजे 54.78 लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते. ठीक आहे, म्हणून अ आणि ड हे ऑप्शन जे आहे दोन ते इनकरेक्ट होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील प्रमुख जलसिंचन प्रकल्प आणि त्याच्या नदी कुठल्या नदीवर आहे हे दिलेलं आहे, त्याच्या जोड लावायचे आपल्याला. ऑप्शन मध्ये बघा नद्या कुठल्या आहे, कन्हेर प्रकल्प कन्हेर, चाणकापूर, सिद्धेश्वर, अनेर. नद्या गिरणा, पूर्णा, अनेर, वेण्णा सगळ्या उपनद्या आहेत. ठीक आहे, हे पण एक ऑब्झर्व करा बरं का, पूर्ण उपनद्या दिलेल्या आहे. आता त्याच्यावर जे प्रकल्प आहे त्याच्याबद्दल त्याचं करेक्ट आन्सर नंबर 1 आहे. कन्हेर जे आहे या नदीवर, हे कुठल्या नदीवर आहे, हा जो प्रकल्प वेण्णा नदीवर आहे. ठीक आहे, चाणकापूर जे आहे ते गिरणा नदीवर आहे आणि सिद्धेश्वर जे आहे ते पूर्णा नदीवर आहे आणि अनेर जे आहे ते अनेरवर. हे एकच ऑप्शन वरून डायरेक्टच निघत होतं अनेर अनेर. मग ते कुठल्या कुठल्या याच्यात दिलंय बघा, 4 याचे 3 2 याच्यात दिलंय, म्हणजे याच्यात तुम्ही कन्फ्युज होऊ शकता. जरी तुम्हाला हे अनेर एकदम इझी करायला दिलं पण अजून एक तुम्हाला माहित असायला पाहिजे असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा, कारण आजकाल आयोग पण कन्फ्युज करतं. बघा कन्हेर प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, वेण्णा नदीवर. माया कृष्णा खोऱ्यातील सिंचनासाठी आणि आजूबाजूच्या भागातील पाणी पुरवठ्यासाठी अत्यंत महत्वाचे धरण आहे. नंतर चाणकापूर जो आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे, अतिशय जुने आणि ऐतिहासिक महत्वाचे धरण आहे चाणकापूर, ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेले आहे. सिद्धेश्वर प्रकल्प मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. गोदावरी नदीची उपनदी असलेली पूर्णा नदीवर हे मोठे धरण बांधण्यात आलेले आहे. अनेर प्रकल्प हा धरण तापी नदीचे जी उपनदी आहे जी आहे अनेर नदी तिच्यावरच आहे आणि धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर आहे. खानदेशातील शेतीसाठी या धरणाचा मोठा फायदा होतो. ठीक आहे, आपल्याला जिल्हे माहित असायला पाहिजे, कारण कधी कधी जिल्ह्यांच्या पण जोड्या विचारतात, म्हणजे प्रकल्प आणि जिल्हे हे पण विचारतात, म्हणून आपण जिल्हे स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहे. आता पुढचा प्रश्न कोपेन. आता बघा आपण जे पीवायक्यू सिरीज ज्या लोकांनी कंटिन्यू बघितली असेल, ज्या लोकांनी अजूनही ती सिरीज बघितली नसेल तर आवर्जून बघा. याच्यासाठी मी म्हणतेय कारण तुम्हाला एक अप्रोच तुमचा खूप जास्त डेव्हलप होतो बरं का. कारण आता आपले जे प्रश्न आहे आपल्याला टॉपिक एक लक्षात येऊन जातं की आयोग कुठल्या टॉपिकवर फोकस करतं. कोपेनच्या हवामान विभागावर एवढे प्रश्न विचारले आयोगाने, मेन्स म्हणा प्रिलिम्स म्हणा, एक ना एक प्रश्न तर असतोच दरवर्षी. एक तर बी मध्ये असतो नाही तर सी मध्ये असतो. दोन पैकी एका परीक्षेत प्रिलिम्स किंवा मेन्स मध्ये ठरलंय म्हणजे ठरलंय ते एक तर महाराष्ट्राबद्दल असतं किंवा भारताबद्दल असतं, म्हणून आवर्जून तो टॉपिक व्यवस्थित करा. आता याच्यामध्ये विचारलंय त्यांनी कोपेन भारताच्या उत्तरेकडील विशाल मैदानी प्रदेशाच्या हवामानासाठी कोणत्या संज्ञेचा वापर करतात. कोपेन हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कुठल्या संज्ञेचा वापर केलेला आहे, 4 संज्ञा दिलेल्या आहे, AMW, AS, CWG आणि AW. ठीक आहे, याच्यापैकी उत्तरेकडील विशाल मैदानी, आता हे तुम्हाला कधी माहिती असेल जर तुम्ही ते मॅपच्या हेल्पने, मी जे एक अनालिसिस घेतलंय प्रिलिम्स आणि मेन्सचं डिकोडिंग सिलेबसचं जे अनालिसिस आहे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कितीतरी वेळा तुम्हाला सांगितलं की मॅपचा जो आहे, मॅपचा सराव जो जास्तीत जास्त करेल किंवा ज्या मॅपच्या हेल्पनी जो अभ्यास करेल त्याला असे प्रश्न एकदम इझी जातात, डिरेक्टली क्लिक होतं. आता जर तुम्ही मॅपच्या हेल्पनी केलं असेल तुम्हाला डिरेक्टली क्लिक होतं की उत्तरेकडील विशाल मैदानी प्रदेश हे कुठल्या याचं असणार आहे. ठीक आहे, तर उत्तरेकडील विशाल मैदानी प्रदेश म्हणजे कुठला झाला, गंगेचा जो मैदानी प्रदेश आहे, गंगेच्या गाळापासून जो तयार झालेला आहे त्याला विशाल मैदानी प्रदेश म्हणतात. तुम्ही जर हे मॅप थ्रू लक्षात केलं असेल तर तुम्हाला बरोबर लक्षात येतं ना, एक इमॅजिन होतं. तेच तुम्ही पाठ केल्यावर तुम्ही खूप कन्फ्युज होतात. अशा वेळी ना आपला प्रश्न चुकण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. चान्सेस काय ऑलमोस्ट चुकतो, कारण कन्फ्युज होतो आपण, आपल्याला लगेच क्लिक होत नाही. आपण राज्यावाईज कधी कधी लक्षात ठेवतो किंवा रिजन वाईज ठेवतो, पण आता इथे बघा डायरेक्ट विशाल मैदानी प्रदेशात तुम्हाला माहित पाहिजे की विशाल मैदानी प्रदेश जो आहे तो कुठल्या रिजन मध्ये येतो. ठीक आहे, सॉरी कुठल्या हवामान वर्गीकरणामध्ये येतो, त्याचं करेक्ट आन्सर होतं CWG. ठीक आहे, आता बघा हा जो कोकणाचा हा जो पश्चिम भाग येतो भारताचा, म्हणजे हा जो समुद्राचा भाग येतो अरबी समुद्राचा, हा AMW मध्ये येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, इकडे हा जो भाग येतो इकडचा, हा इकडचा जो भाग येतो म्हणजे उत्तरेकडील जो पश्चिम भाग येतो तो हे बघा BW HW मध्ये येतो आणि हा BSW मध्ये येतो, BSHW मध्ये येतो. याच्यामध्ये स्पेसिफिक काही स्टेट्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचे. आणि नंतर हा जो आहे
पठारी प्रदेश हा AW मध्ये येतो. इथले जे काही राज्य आहे लागून ते BSHW मध्ये हे 2 रिजन येतात. आणि हा जो मग पूर्वेकडचा भाग आहे बंगालच्या उपसागराला लागून तो AS मध्ये येतो. तर हे आपल्याला ना व्यवस्थित इकडचा जो जो भाग आहे अति पूर्वेकडील भाग जो आहे ज्याला आपण नॉर्थ ईस्ट रिजन म्हणतो तो DFC मध्ये येतो. ठीक आहे. तर हे जे आहे हे आपण डिटेल बॅच मध्ये घेणार आहे, कारण आता एक्सप्लेनेशनचं जर एवढं डिटेल एक्सप्लेन करत बसेल खूप लेंदी व्हिडिओ होईल. तुम्हाला महत्त्वाचं आहे शॉर्ट एक्सप्लेनेशन, बाकीचं आपण बॅच मध्ये डिटेल जे आहे ते कव्हर करूया. ठीक आहे. पण तुम्ही जे काही लोक सेल्फ स्टडी करत असेल त्यांच्यासाठी मी सांगते की व्यवस्थित रिजन जो आहे तो अभ्यास करा आणि मॅपच्या हेल्पने करा. ओके, तेव्हाच तुमचं ते क्लिअर होईल आणि लक्षात पण राहील. पुढचा आहे आता क्वेश्चन, महाराष्ट्रातील मृदेच्या संदर्भातील विधाने विचारलेली आहे. तर बघा, पहिलं स्टेटमेंट आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात व सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच तेथील डोंगराळ भागात ही मृदा आढळते. नेक्स्ट आहे तिच्यात ओलावा टिकून धरण्याची क्षमता असत नाही. आणि थर्ड स्टेटमेंट आहे लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. आता ही मृदा कुठली आहे वैशिष्ट्य दिले आहे, मृदा विचारली आहे. ठीक आहे. आधी असं होतं की मृदा दिलेली असतात त्याचे एखादं वैशिष्ट्य विचारतात किंवा दोन तीन स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये जे आहे ते करेक्ट इनकरेक्ट ते विचारतात. पण आता स्टेटमेंट वरून मृदा ओळखायची आहे. ठीक आहे. तर बघा, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर डोंगराळ भागात ही मृदा आढळते. ओलावा टिकवून धरण्याची क्षमता नाहीये. पहिल्या स्टेटमेंट वरूनच क्लिक झालं पाहिजे की पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूरचा अति पावसाचा रिजन आहे. कुठली मृदा असणार आहे? जांभी मृदा ही अति पावसाच्या रिजन मध्ये आढळते. आणि काळी मृदा, गाळाची मृदा या रिजन मध्ये आढळत पण नाही त्या प्रमाणात. ओलावा टिकवून धरण्याची काळ्या मृदेमध्ये पण क्षमता असते, गाळाची मध्ये. भाबर मृदा आपल्या रिजन मध्ये आढळत नाही, ती हिमालयाच्या पायथ्याशी जास्तीत जास्त तिकडे गंगेचा जो प्रदेश आहे हिमालयाचा पायथा आहे त्या रिजन मध्ये ती गंगेचा उत्तरेकडील प्रदेश आणि हिमालयाचं शिवालिक डोंगर रांग जी आहे तर दक्षिणेकडील प्रदेश या दरम्यान ती भाबर मृदा आढळते. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा की मग ही फक्त जी आहे जांभी मृदाच आहे, म्हणजे ओलावा टिकून ठेवत नाही ती, त्याची क्षमता जी आहे ती नसते. आणि थर्ड आहे लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते, ती पण जांभी मृदा आहे. म्हणून त्या 3 याच्यावरूनच मी पहिले ओळखल्या. कधी कधी एका स्टेटमेंट मधून कळून जाते की कुठली मृदा असणार आहे. ठीक आहे. आपल्यासाठी अभ्यास थोडा डेप्थ मध्ये असणं गरजेचं आहे. बघा, महाराष्ट्रात दक्षिण भागात कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर ही मृदा आढळते आणि डोंगराळ भागात सुद्धा आढळते. स्पेशली अजून पूर्व विदर्भाचा जर रेफरन्स घ्यायला गेलं तर गडचिरोलीच्या पूर्व भागात जांभी मृदा आढळते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे औद्योगिक जो आपल्याला कॉरिडॉर आहे त्याच्यावर आहे. शेंद्रा बिडकीन हा पट्टा कुठल्या मोठ्या औद्योगिक कॉरिडॉरचा भाग आहे? याच्यावर एकदा PYQ आहे, हा ग्रुप C की B प्रिलिम्स मध्ये विचारला गेलेला आहे, आयोगाने विचारला होता. पण तेव्हा त्यांनी सिटी विचारली होती की शेंद्रा बिडकीन हा जो औद्योगिक MIDCचा जो हा पट्टा आहे हा कुठल्या सिटी मधून जातो महाराष्ट्रातील, हे विचारलं होतं. आता आपल्याला कुठल्या औद्योगिक कॉरिडॉरचा भाग आहे हे विचारलाय. पहिला आहे मुंबई पुणे कॉरिडॉर, सेकंड आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर, थर्ड आहे नागपूर गोवा आणि फोर्थ आहे चेन्नई मुंबई. त्याचा करेक्ट आन्सर आहे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि हे जातं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून व तिथे स्थित आहे हे. ठीक आहे. ऑरिक म्हणजे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी या स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी प्रकल्पाचा हा भाग आहे. आणि DMIC म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर हा सरकारचा एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि विशाल पायाभूत सुविधा प्रकल्प असून हा जो आहे तो 6 राज्यांमधून जातो. हे पण महत्वाचं आहे. भारतातील 6 राज्य कुठली कुठली? UP, हरियाणा, राजस्थान, MP, गुजरात आणि महाराष्ट्र. हे 6 राज्य खूप जास्त महत्वाचे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि बाकीचेही औद्योगिक औद्योगिक कॉरिडॉर जे ते व्यवस्थित बघून घ्यायचे. आता लास्ट क्वेश्चन बघा की महाराष्ट्राच्या एकूण पावसापैकी सुमारे किती टक्के पाऊस जो आहे तो नैऋत्य मान्सून काळामध्ये पडतो? याच्यावर PYQ ऑलरेडी आपल्या आयोगाने पण प्रश्न विचारला आहे. ठीक आहे. तर बघा, पहिला ऑप्शन आहे 50%, दुसरा आहे 65%, तिसरा आहे 85 ते 90% आणि चौथा आहे 40%. सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये सगळ्यात जास्त मान्सून जे आहे म्हणजे कुठल्या मान्सून पासून आपल्याला पाऊस मिळते तर वाऱ्यांपासून, तर नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून किती मिळतो? 85 ते 90% मिळतो. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्रात वर्षभरात होणाऱ्या पावसापैकी, पण इथे महाराष्ट्राचं विचारलंय पण ओव्हरऑल भारताच्याही अँगलनी बघायला गेलं तर सगळ्यात जास्त पाऊस जो आहे तो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. तर किती आहे? 85 ते 90. ओके. कधी पडतो? जून ते सप्टेंबर मध्ये. आणि इतर स्त्रोत म्हणजे ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये मिळतो. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळामध्ये हा पाऊस पडतो. 10 ते 15% पाऊस जो आहे तो ईशान्य नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळतो. आणि हा जो आहे हा कधी कधी पूर्व विदर्भामध्ये, म्हणजे तुम्हाला जर असा प्रश्न विचारला गेला की दोन्हीही म्हणजे
ईशान्य आणि नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून कुठल्या रिजन, ह्या दोन्हीही मान्सून वाऱ्यांपासून कुठल्या रिजन मध्ये पाऊस पडतो, तर पूर्व विदर्भ. पूर्व विदर्भाचा जो भाग आहे महाराष्ट्रामधील एकमेव ठिकाण जिथे दोन्ही मोसमी वाऱ्यापासून पाऊस मिळतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑक्टोबर नोव्हेंबर रिजन मध्ये, सॉरी या काळामध्ये या रिजन मध्ये पाऊस पडतो. आता प्रादेशिक वितरण, कोकण आणि सह्याद्रीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा त्याच्यापेक्षा कमी, कारण हा सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग आहे आणि पर्जन्य छायेचा भाग आहे. त्याच्यामुळे जे आहे कोकण आणि सह्याद्रीपेक्षा कमी पाऊस जो आहे त्याची तुलना केली तर कमी असतो. आणि पूर्व विदर्भामध्ये मान्सूनच्या बंगालच्या उपसागराच्या शाखेमुळे चांगला पाऊस पडतो. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे जास्त पाऊस देतो पूर्व विदर्भामध्ये पडतो ऍज कम्पेअर टू महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. ठीक आहे, तर हे लक्षात असू द्या. व्यवस्थित डिटेल एक्सप्लेनेशन जे आहे आपण ते कव्हर केलंय 10 प्रश्नाचं. आता आपली जी नेक्स्ट टेस्ट आहे ती 12 तारखेला आहे. ती कॉम्प्रिहेन्सिव्ह सेक्शन टेस्ट आहे. त्याच्यानंतर त्या टोटल जे आहे आपल्या टोटल 5 आहे. ठीक आहे, व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तुम्हाला याच्या रिगार्डिंग तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तसं कमेंट करू शकता. धन्यवाद.